तुम्हें मिस करता हूँ। तुम्हारी कसम। तेरे बिन नामुमकिन अपना गुज़र है तेरा जाना जैसे जाओगे जो तुम। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला अलाइन मोशन आहे त्याचीच करायला लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर भाऊनं आता जे काही आपण प्रिव्ह्यू बघितला आहे तो ट्रेंडिंगवरती चालू आहे इंस्टाग्रामवरती, की सनम तेरी कसम खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे। आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे, तो अगदी सोपा आहे एडिट करणं। सिम्पली जे काय आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपल्या अलाइन मोशन ॲप्लिकेशनमध्ये। बघू शकता की बीटमार्क आणि सेक इफेक्ट अशा प्रकारे दिसून येईल। एवढं झाल्यानंतर जे काय आपलं बीटमार्क आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर भाऊनं जे काय आपलं मॉडेलचा फोटो आहे किंवा तुमचा फोटो आहे, सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं। गेल्यानंतर अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊनं जर काही हे मंडातली बीट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून याला 2 भाग करून घ्यायचं आहे। फोटोला अशा प्रकारे लास्टपर्यंत धरून ठेवायचं आणि खालती वळून घ्यायचं, जे काय आपलं सॉन्ग येते तिथे, आणि याला पण अशा प्रकारे खालती वळून घ्यायचं। जे काय आपले व्हिडिओ आहे ते लावून घ्यायचे। सिम्पल चला ते व्हिडिओ लावून घेऊ। सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, इथून जो काय आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे दिसून येईल। एवढं झाल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून टाकायचं। अशा प्रकारे बघू शकते की जे काही आता ॲडजस्ट वगैरे अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आणि जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं। बघू शकते की भावांनो जे काही आपलं व्हिडिओ आहे ते अशा प्रकारे लागून देणे। एवढं झाल्यानंतर याच्यावरती दुसऱ्या बीटवरती यायचं आणि जो काही दुसरा व्हिडिओ आहे त्याला अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचा आणि याला पण अशा प्रकारे बिल्डिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन अशा प्रकारे स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं। आणि एवढं झाल्यानंतर भाऊनो याला अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर भाऊनो याला अशा प्रकारे क्लिक करून फोटोला असे क्लिक करून असं जे काही आपलं ग्रुप आहे ते अशा प्रकारे ग्रुपमध्ये करून घ्यायचं। फोटो बघू शकते की सर्व लेअर वगैरे ग्रुपमध्ये झालेलं आहे। आणि एवढं झाल्यानंतर याला पण अशा प्रकारे धरून ठेवायचं आहे आणि याला पण धरून आणि याला फोटोला धरून ठेवायचं, 3 बाजूला असं धरून ठेवायचं आहे। आणि इथं बघू शकते की जे का आपलं पहिलं ग्रुपचं आहे त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे ग्रुपवरती करून घ्यायचे दोन्ही पण आपले फोटो। एवढं झाल्यानंतर भावनं बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जो काय पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन याला कॉपी करून घ्यायचं, कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर बीटमार्कमध्ये जायचं आहे। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर जो काही हे ग्रुप 2 दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं, इफेक्टवरती जायचं आहे आणि 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। तर भाऊंनो जे काय आपलं व्हिडिओ आणि फोटोला अशा प्रकारे इफेक्ट लागून जाईल। जे काय आपण ग्रुप केलं त्याचं बघू शकते की व्हिडिओला आणि फोटोला आपला इफेक्ट लागून गेलेला आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याच्यावरती जायचं आहे। गेल्यानंतर जो काय दुसरा इफेक्ट आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन याला पण अशा प्रकारे कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भाऊनो जो काही आपला बीटमार्क आहे त्याला ओपन करायचा आहे आणि जो काही दुसरा ग्रुप आहे ग्रुप 1 त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं, याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। तर इथं बघू शकता खालती इफेक्ट नाव दिसतो, 3 डॉट दिसतात, इथं पेस्ट इफेक्ट दिसतो। तर बघू शकता व्हिडिओला पण इफेक्ट लागला आणि जे काही आपलं फोटो आहे त्याला पण अशा प्रकारे इफेक्ट लागलेला आहे। एवढं झाल्यानंतर जे काही आपलं बॉर्डर वगैरे असेल तुमचं ते बॉर्डर वगैरे लावून घ्यायचं आहे आणि जे काही लोगो वगैरे आहे तो तुम्ही लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर जे काही आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून एचडीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।